लाख गेले 20 लाख गेले असे ते ॲप्लिकेशन कोणावर नाही तो दाखवा त्याच्यातून इतके मोठ्या प्रमाणात चालू आणि नोंद झालेले असते म्हणजे जे झालेले नाही ते तर अजून हां जे असं ॲप्लिकेशन आहे तो प्रोसेस तो व्हायचंच आहे हां इतक्या मोठ्या प्रमाणात आणि कसे ते इमोशनली काय कळतच नाही लोक का करतात कसं करतात मग ते अवेअरनेससाठी आणि काय होतं की जीव वापरा वगैरे आता 5-8% लोकांना ज्ञान बरोबर कोणती हे डाउनलोड केलं पाहिजे प्ले स्टोरमधून कोणतं नाही केलं पाहिजे लिंक पाठवली ती क्लिक करायची की नाही करायची तुम्ही MSMEचं सुद्धा ते तुमचं ते अपडेट दिसत नाही मग तो बरोबर डेंजर आहे मी सायबर लॉ डिप्लोमा केलेला आहे वकील आहे मी हायकोर्टात प्रॅक्टिस करायचे त्यावेळी त्यांनी एक केस सांगितलेली की त्यावेळी लॅपटॉप नुकतेच आले मोठे कम्प्युटर तर तो कॅमेरा हॅक करायचा आणि त्याच्याने ते व्हिडिओ शूट करून दिले आणि मग ती क्लिप त्याच्याकडे जाते पण हे कळेपर्यंत ते पोहोचलेलं असतं त्यांच्या म्हणजे हॅक म्हणण्यापेक्षा त्याला सेम तयार केलं डुप्लिकेट असं मुंबईला घरी पण जाणं होत नाही बाहेरलाही जाणं कुठल्या करिअरकडे चाललाय काय चाललाय नाटकात काम आहे एकांकिकेत काम आहे श्याम शिंदेच्या ग्रुपचा आणि फाउंडर मेंबर आहे हो का श्याम मला वाटायचं सप्तरंग ही डायरेक्टर पहिलं नाटक चौरसनगरला नव्हतं राज्य इथं नाशिकला आणि त्याच्यात मी पण होतो जे आमचे याचे हे असतात ना काय बोलतात आमच्या ऑफिशियलच्या हे असतात त्याच्यात नॉर्मली सगळं कोऑर्डिनेशन सगळ्या गोष्टी करणं त्याचं सगळं पडद्यामागे आणि पुढे पण ते सगळं मीच हँडल करतो म्हणजे आमची जर काय असेल ना तर मीच करतो सगळं कारण त्याच्यातलं तज्ञ मी असल्यामुळे लॉकडाऊनच्या काळामध्ये जी हॅरेसमेंट व्हायची आहे नांगरे पाटील साहेब होते तेव्हा ती एक मी सजेस्ट केली कालच आमच्या नाटकाचा प्रयोग झाला नांगरे पाटील साहेबांनी होमिओपॅथी केली होती पांडे साहेब असताना मला सुद्धा सुरेश वाडकर साहेब घरी आले होते अरे ह्या याला आहे ना ह्या माझ्या याला 1 लाख व्ह्यू होते माझ्या हे गुन्हेगार सुधार योजना त्याचं मी केलं म्हणजे आमच्या ऑफिशियली नंतर हे नांगरे पाटील साहेबांच्या काळातलं म्हणजे लॉकडाऊनमध्ये जे का लोकांची मग घरात जी हॅरेसमेंट होत होती ना ती तुमची बघा ती काय त्याचं नाव आहे हिला याला ओळखत असेल तुम्ही हिला या ॲक्टरला सिरियलमध्ये ॲक्टर चेहरा पाहिजे म्हणजे लक्षात येईल स्मिता जवळ तिथे नाशिकची आहे सिरियलमध्ये असते बरेच चेहरा फेस जवळ आलं म्हणजे स्मिता प्रभू कधी आई प्रॉपर शूट केलंय तुम्ही क्या बात आहे प्रॉपर शॉटिंग वगैरे लाइटिंग म्हणजे हा घरीच बसलेला असतो सारखं एक बनव रे भजी आण रे चहा आण रे पाणी आण रे कामच नाही ना काही लॉकडाऊनमध्ये मग ती महिलेची काय हॅरेसमेंट होते म्हणजे डॉमेस्टिक व्हायलन्स कसं होतं ते आम्ही दाखवलेलं आहे याच्यात